नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि अभिजित बसलेले असतात. आकाश अभिजितवर चिडतच म्हणतो की अभिजित, मला एक गोष्ट रिअलाईज झाले की तू जो काही माझ्याबरोबर वागलायस ते चुकीचं वागलायस. तेव्हा अभिजित म्हणतो की काय झालं. मग अभिजित आता त्याला म्हणतो की नक्की कशाबद्दल बोलतोयस तू आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ अभिजित, जे काही तू केलंस ते चुकीचं झालं होतं. तू मला स्ट्रेस आला म्हणूनच दारू पिण्याचा सल्ला दिलास, परंतु खरंच ते खूप चुकीचं केलंस तू. आकाश, कधीही असं करू नकोस, कारण मी तुला तुझ्या मनानुसारच सांगितलं होतं. तुला सल्ला दिला होता कारण तू खूप स्ट्रेसमध्ये होतास, असं अभिजित म्हणतो. परंतु आता आकाश म्हणायला लागतो की नाही अभिजित, कसं आहे ना, स्ट्रेसमध्ये असलेल्या आपल्या माणसाला आपण कधीही असे चुकीचे सल्ले देत नाहीत. आपण कधीही त्याला चांगल्या मार्गालाच लावतो. परंतु तू मात्र मला चुकीचा सल्ला दिला होतास आणि या सगळ्यामुळे काय झालं तर बघितलंस ना, काय हालत झाली होती माझ्या कॉन्फरन्समध्ये. किती महत्त्वाची कॉन्फरन्स होती ती. अभिजित म्हणतो की आकाश, मला सगळं काही समजतंय, परंतु तू हे सगळं स्वतःच्या मर्जीनेच केलं होतंस ना. मी फक्त तुला सल्ला दिला, बाकी तर तुझ्याकडे कुठलाच काहीही ऑप्शन नव्हता, म्हणूनच मी तुला हा सल्ला दिला. परंतु आकाश म्हणतो की नाही अभिजित, अरे असा चुकीचा सल्ला देऊन कसं चालेल. आकाश, आपण आपल्या माणसाला कधीही वाईट चुकीच्या मार्गाला लावू नये, जसं भूमीने मला केलं. योग्य वेळी भूमी तिकडे आली, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता आकाशला सगळा क्षण आठवू लागतो. आकाश जेव्हा टेन्शनमध्ये असतो त्यावेळेला त्याला अभिजित हा पूर्णपणे दारू पाजतो आणि दारूच्या आहारी नेतो. अभिजितला आकाश म्हणतो की मला सगळं काही आठवतंय, मी टेन्शनमध्ये होतो म्हणूनच तो मला सांगितलंस की दारू पी, परंतु त्याच्यावरचा हा उपाय नाही आहे ना. याच्यावर हाच उपाय होता की तुम्हाला शांत केलं हवं होतं आणि कॉन्फरन्स वगैरे आहे त्याची जाणीव करून द्यायला होती, परंतु तू काहीच केलेलं नाहीस. या उलट तू मला प्यायला सांगितलंस. याचा अर्थ असाच होतो ना की आपण चुकलो या बाबतीत, तूही मला चुकीच्या मार्गावर नेले. तर तिथे रागिनी हे सगळं ऐकत असते आणि अभिजितलाही धक्का बसलेला असतो. त्याला आता पुढे काहीच बोलता येत नसतं. आकाश म्हणतो की अभिजित, परंतु तुला हा ऑप्शन कसा काय सुचला, काय घडलं होतं असं की तुम्हाला हा असा ऑप्शन दिला. तेव्हा मग अभिजित म्हणतो की हे बघ आकाश, मला तर हाच ऑप्शन समजतोय. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, हा चुकीचा ऑप्शन आहे किंवा तूही असा ऑप्शन निवडावंस असं मला वाटत नाही, म्हणून मी तुला सावध करतोय. मला भूमीने योग्य वेळी सावध केलं आणि म्हणूनच मला या गोष्टी कळल्या. अरे आपल्या माणसासाठी आपण व्यवस्थितपणे मार्ग टाकवायचे असतात रे, असं काही चुकीच्या मार्गाला जाऊन चालत नाही आणि आपलं त्याने नुकसानच होतं, चांगलं तर काहीच घडत नाही त्यातून. हे भूमीने मला फार चांगल्या प्रकारे समजावून दिलं. जर भूमी नसती तर आज माझं काय झालं असतं आणि या कॉन्फरन्समध्ये काय झालं असतं हे कळतच नाही आहे. त्याच वेळेला इथे आता लगेच रागिनीला अभिजितच्या म्हणजेच आकाशच्या बोलण्याचा राग येऊ लागतो. आता आकाश हा उठून बसतो तेवढ्यात रागिनी येते. रागिनी म्हणते की अभिजित, मी हे काय ऐकते, तू आकाशला दारू पाजलीस आणि तू केलंस हे सगळं. तेव्हा मग आता लगेच अभिजित म्हणतो की हो आई, अगं मीच केलं आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे का करायचंच असं तू, अरे कॉन्फरन्स होती याचं निदान तुला भान नव्हतं का, तुला कळत नव्हतं का की तू काय वागतोयस. अरे काय झालं असतं जर योग्य वेळी भूमी नसती तर. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो हो आई, अगं तेच तर झालं ना, भूमी जर नसती तर माझं काय झालं असतं याचा मी विचारच करू शकत नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे अभिजित, हे खूप चुकीचं आहे, अरे असं कोण करतं. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं आई, तो भूमीच्या स्ट्रेसमध्ये होता आणि त्याला प्रेझेंटेशनमध्ये काय बोलावं किंवा काय त्याला काहीच समजत नव्हतं अगं, आणि म्हणूनच मी त्याची स्ट्रेस लेवल करण्यासाठी थोडंसं हे केलं. आपण जर आकाशसाठी काही केलं तर ते आपल्याच पथ्यावर पडावं असं कसं होईल गं, कारण आपण त्याच्या चांगल्यासाठीच तर करतो ना या गोष्टी, आणि जर करायला गेलो तर हे खूप चुकीचं घडून बसते. म्हणजे मला खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं की भूमी असं वागते. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो बरोबर आहे आकाश, बरोबरच आहे ना अभिजितचं एका अर्थी, कारण ही भूमी आपल्याबरोबर अशी वागते आणि बाहेर एकदा तर तुझ्यापासून लांब जाते, नंतर तुला वाचवण्याचा ती प्रयत्न करते. नक्की काय करते तिचं तिला कळत नाही आहे का, आणि हे सगळं का करते ती, आणि ना आम्ही सगळं काही तुझ्यासाठी करायला गेलो तर मात्र ते चुकीचं ठरतं, म्हणूनच आता ठरवलं की काहीच करायचं नाही. आकाश म्हणतो की नाही, अगदी असंच काही नाही आई, तुम्ही माझ्यासाठी करा, काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु चुकीचा मार्ग नको. असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि म्हणतो की मला जरा कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांची जेवणं झाली असतील ना. तेव्हा रागिनी म्हणते की हो आता डेझर्ट देत आहेत. मग तो निघून जातो आणि मग रागिनी म्हणते की भूमी ही कायमची भूमी इथे येतच राहणार आणि काहीतरी प्रॉब्लेम करत राहणार. तिला हे सगळं कसं समजलं ना, खरंच देवाच ठाऊक. अरे हे सगळं मी व्यवस्थित घडवून आणलेलं, परंतु ती मध्ये आली आणि तिने सगळाच घोळ घालून ठेवला. काय करायचं काही कळत नाही. 4 लोकांमध्ये माझ्या कानशिलात लगवल्यासारखं फिलिंग झालं आहे मला, परंतु हे भूमीला चुकतं करावं लागणार, याची परतफेड तिला करावी लागणार, असं रागिनी म्हणत असते.
तर आकाश हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो हातपाय पुसून टॉवेल तिथेच बेडवर टाकतो. नंतर पुन्हा ते टॉवेल घडी करून उचलतो आणि म्हणतो की नाही, मला माझ्या वस्तू वेळेवर ठेवल्या पाहिजेत, जागेवर ठेवल्या पाहिजेत. आता बाळ आल्यानंतर भूमी माझा पसारा आवलेल की बाळाकडे बघेल, असं म्हणून आता तो त्याचं टॉवेल व्यवस्थित ठेवतो. नंतर त्याच्या लक्षात येतं, परंतु भूमी इथे आहे तरी कुठे माझा पसारा आवरण्यासाठी. आणि तो जरासा निराश असतो आणि येऊन तो बेडवर बसतो. आणि त्याच वेळेला तो विचार करत असताना तिथे मनू येते आणि मनूने दुधाचा ग्लास आणलेला असतो. ती म्हणते की आकाश भाऊजी. तेव्हा आकाश तिच्याकडे बघायला लागतो. आकाश म्हणतो की काय झालं म्हणू. तेव्हा मग ती म्हणते की आकाश भाऊजी हे घ्या, दूध पिऊन घ्या, तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की नको, मला काही नको आहे. तेव्हा मग ती म्हणते की असं कसं चालेल, काही नको आहे असं कसं चालेल. अहो आकाश भाऊजी, तुम्ही काय खाल्लेलं पण नाही आहे, संध्याकाळी आल्यापासून काहीच नाही खाल्लं आहे, निदान दूध तरी प्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो की नाही गं, कसलीच इच्छा नाही आहे खरंच, मी सांगतोय मला इतका त्रास झाला आहे, मी जे काही वागलो आहे त्याचा मला खरंच खूप त्रास होतो आहे. तेव्हा मग मनू म्हणते की आकाश भाऊजी, मला तुमची अवस्था कळते, सध्याची काय आहे ते, तुम्ही कोणत्या अवस्थेमधून जाताय ते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की या सगळ्या गोष्टी बाजूला टाका आणि बाकी शांत डोक्याने विचार करा. तेव्हा मग तो म्हणतो की मला कळत नाही आहे एक गोष्ट, मी काय करू, मला खरंच अर्थात भूक नाही आहे आणि भूमीची मी खूप चुकीचं वागलं आहे, आज जे काही केले ते खूप चुकीचं केलं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की थांबा आकाश भाऊजी, ताईचाच फोन आला आहे. आणि मग ती फोन स्पीकरवर टाकते. तेव्हा मग भूमी म्हणते की काय गं मानसी, झोपलात का तुम्ही. आणि आकाश, आकाश काय करतोय, सगळ्यांची जेवणं झाली आहेत का. तेव्हा ती म्हणते की सगळ्यांची जेवणं म्हणण्यापेक्षा तू आकाश भाऊजी जेवलेत काही विचारत आहेस ना ताई. तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर, सांग ना मला, आकाश जेवलाय का. तेव्हा रागिनी तिथे नसते आणि मग ती म्हणते की नाही, आकाश भाऊजी जेवले नाही आहेत. ती म्हणते की वाटलंच होतं मला, हा आकाश असाच वागणार, असं काही घडलं ना की तो जेवतही नाही आणि मग उगीचच अन्नावर राग काढत बसतो. बरं मनू प्लीज, तू त्याला काहीतरी खायला सांग. ती म्हणते की मी मगाशी सांगितलं होतं, परंतु ते खात नाही आहेत. तेव्हा ती म्हणते की नाही, माझी शपथ घाल, हवं तर बोल, भूमीने सांगितले आणि मग खाऊन घ्यायला सांग, निदान दूध तरी प्यायला सांग. असं चालणार नाही, तो असाच करणार मला माहीत आहे आणि मग त्याची तब्येत बिघडते. माझा आकाश असा नव्हता गं, आज असं काय वागलं ना मला खरंच कळलं नाही. हा वेगळाच आकाश एक माझ्यासमोर आला होता सकाळी, परंतु नाही, मला आता या आकाशला बदलवायचं आहे. काही झालं तरीही तुला आता या सगळ्याचं लक्ष द्यावंच लागेल. बरं म्हणू, मी तिकडे नाही आहे हा, म्हणून तुला आकाशकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल. मी नाही आहे तिथे तर तुलाच माझा आधार बनावं लागेल. तेव्हा मनू म्हणते की ताई असं का बोलते तू. ती म्हणते की नाही, मी खरंच बोलत आहे, मी तिथे नाही आहे तर तुला हे सगळं करावं लागेल. तेव्हा भूमी फोन ठेवते आणि म्हणते की बरं ऐक, आता मला पुन्हा फोन करून सांग आकाश दूध प्यायला की नाही. तेव्हा आता मनू म्हणते की ताई, ताईचं बोलणं ऐकलंत ना भाऊजी, आता तरी दूध प्याल ना तुम्ही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमीचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु काय चाललं आहे आमच्या दोघांमध्ये, हे असलं कसलं टेन्शन आहे की आमचं एकमेकांवर प्रेम असूनही आम्हाला असं एकमेकांपासून लांब राहावं लागतंय. तेव्हा आकाशला ती म्हणते की आता तरी मी दूध घ्यावंच लागेल. तेव्हा मग ते दूध हातातनं घेतो आणि मग मानसी म्हणते की भाऊजी तुम्ही विसरला आहात का, तुम्हाला ताईने एक ॲड्रेस दिला होता आणि नंबर दिला होता गाडीचा, तो तुम्ही ट्रक नंबर बघितलास का. ताईने तुम्हाला पाडव्याची उमाळणी मागितली होती की तुम्ही त्या ट्रकचा शोध घ्याल, परंतु तुम्ही अजूनही तसं काही केलेलं नाही, वेगळ्याच गोष्टी भरकटत चालल्यात. आणि मग आकाशला आठवतं की भूमीने पाडव्याच्या ओवाळणी म्हणून नंबर दिलेला असतो आणि त्या बदलात ओवाळणी म्हणून त्या नंबरची माहिती काढायला लावलेली असते. तेव्हा मानसी म्हणते की मला वाटते का भाऊजी, या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी असेल, प्लीज तुम्ही ते नंबर शोधा आणि त्याशिवाय ताईला शांतता मिळणार नाही. आणि तुम्ही जे सगळं केलात, जर रघु काकाच्या आत्म्यालाही शांती मिळेल. आणि असं म्हणतात की मेलेल्या व्यक्तीच्या गोष्टी सगळ्या मनापासून पूर्ण केल्या की देवही आपल्याला तेवढी शांती देतो आणि तेवढेच आशीर्वाद देतो, असं बाबा म्हणतात. तेव्हा आकाश म्हणतो की हो मनू, तुझं अगदी बरोबर आहे, बस झालं, आता मी शांत बसणार नाही. या कॉन्फरन्सच्या नादामध्ये मी मात्र विसरून गेलो होतो की मलाही हे सगळं शोधायचं आहे, शोध घ्यायचं आहे. मनू म्हणते की कोण असेल आकाश भाऊजी ह्या सगळ्याच्या मागे, आणि हे दूध तुम्ही आता पिऊन घ्या. त्याच वेळेला आता आकाशला दूध घ्यावं लागतं, त्याच्या पुढे पर्याय उरत नाही. भूमीच्या प्रेमासाठी त्याला हे सगळं करावंच लागत असतं. नंतर इथे आकाश दूध पिऊन घेतो आणि भूमी मात्र टेन्शनमध्ये असते. आकाश दूध पिणार की नाही याची काळजी आता तिला लागलेली असते. त्याच वेळेला बाबा येतात आणि म्हणतात की काय गं बाळा, झाला का त्यांचा फोन, झालं आहे का बोलणं. त्याच वेळेला ती म्हणते की नाही बाबा, बोलणं तर झालेलं आहे, परंतु फोन वगैरे काहीच झालेला नाही. आता मी जेव्हा हे सगळं करेन तेव्हा मला कळेल की काय होणार आहे. खरं तर आज जे काही आकाश वागला ती परिस्थिती त्याची विचित्रच होती, म्हणून तो जरा खूप डिस्टर्ब होता.
मला आता खूप काळजी वाटते की आकाशचं नेमकं पुढे काय होणार आहे. आणि बाबा मलाही त्याला सांगायचंच होतं. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की मला सांग भूमी बाळा, तू त्यांना सांगितलंस का तुझ्या नोकरीच्या जॉईनिंगबद्दल? किंवा मग आपल्या पहिल्यांदा जायचं आहे डॉक्टरकडे, ते सगळं काही सांगितलंस का तू? त्याच वेळेला ती म्हणते की नाही नाही बाबा, खूप मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत. ठीक आहे चालेल, असं म्हणून तर ती ठेवते. आणि नंतर मग आता लगेच बाबांना म्हणतात की अगं तसं नाही, तुझी इथं डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना, पहिल्यांदा जायचं आहे म्हणून म्हटलं. तेव्हा बाबा पाहिजेत बरोबर. तेव्हा मग भूमी म्हणते की हो बरोबर. बाबा बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली. मी तर विसरूनच गेले होते की उद्या मला जायचं आहे फर्स्ट चेकअपसाठी. तेव्हा ते म्हणतात की बाळा, अशा गोष्टी विसरून नाही चालणार गं. व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत तुला. ती म्हणते की हे बघा बाबा, आताच माझा फोन डेड झाला. मी जरा चार्जिंग करते आणि त्यानंतर मग आकाशला कॉल लावते. तर नीलू हे ऐकून पटकन बाजूला जाते आणि मग ती पुन्नूला फोन लावत असते. तर इथे तिची पुन्नू, लाडकी पुन्नू ही तिच्या सासूला म्हणजेच रागिणीला गोळ्या देत असते. आणि रागिणीला ती गोळ्या देत असताना इथे तेवढ्यातच नीलूचा कॉल येतो. म्हणून म्हणते की बोल गं आई, आईचा फोन. तेव्हा रागिनी तिला स्पीकरवर टाकायला सांगते. आणि नीलांबरी म्हणते की अगं तुला माहिती आहे का काय घडलं ते? अगं उद्या म्हणे त्या भूमीचं पहिलं चेकअप आहे डॉक्टरकडे आणि ती म्हणे आकाशला सगळं सांगणार. तेव्हा मग आता लगेच आकाशलाही ती घेऊन जाणार. त्याच वेळेला इथे आता ती म्हणते की काय आकाशला घेऊन जाणार? म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा ती म्हणते की अगं सोनोग्राफीच्या दिवशी पण तेच झालं. तेव्हा नीलू म्हणते की आई, अच्छा म्हणजे तू मला हे सगळं सांगितलं नाहीस पुन्नू, कॉल करून सांगायचं ना. आणि काही घडणार आहे का? तेव्हा ती म्हणते की कॉल करून काय करणार होतात तुम्ही, असं रागिनी बोलून दाखवते. तेव्हा नीलू म्हणते की तुम्ही पण आहातच का तिकडे? तेव्हा ती म्हणते की मग मला असायलाच हवं, मी नसेल तर दुसरं काय होणार आहे. बरं नीलांबरीताई ऐका, तुम्हाला आता एक काम करायचं आहे. ते म्हणजे की भूमीचा फोन आहे ना, तो आकाशला लागता कामा नये. तेव्हा ती म्हणते की मी कशी अडवणार तिला? तेव्हा रागिनी ओरडून म्हणते की तशी परिस्थिती निर्माण करा तुम्ही. तसं तिला दाखवा की फोन करता येणार नाही किंवा काहीतरी असं निर्माण करा जेणेकरून भूमीचा फोन लागणार नाही. असं काहीतरी करा. आता नीलांबरी म्हणते की हो हो, करते करते, तुम्ही जसं म्हणाल ना अगदी तसं करते. आणि ती तोंड मुरडत असते. त्यानंतर नीलांबरीचा फोन रागिनी कट करून टाकते आणि तोच फोन आता ती देते पौर्णिमाकडे. आणि पौर्णिमाची आई म्हणजेच नीलू आता तोंड मात्र वाकडं करून ठेवते. तेव्हा आता लगेच ती फोन देऊन म्हणते की चल, आता तुझी आई तिकडे ते काम करेल त्याचं काही नाही, परंतु तुला येता ते एक काम केलं पाहिजे. जर समजा भूमीने चुकून माकून कोणाच्या इथून फोन लावला तर मात्र आकाशलाही तो कॉल लागता कामा नये. आकाशकडे आपण अगदी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. बरं एक काम कर, सुरुवातीला तर तू आकाशच्या फोनमधून भूमीचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाक. तेव्हा पौर्णिमा म्हणते की कसं काय ते, कसं करायला लागेल ते? तेव्हा रागिणी म्हणते की कसं करायचं म्हणजे अगं तुला हे सगळं करावं लागेलच. काही भरोसा नाही आहे त्या भूमीचा. जर नीलूताईला काही जमलं नाहीच आणि जर फोन लागलाच तर मग तो नंबर ब्लॉक असेल तर आकाश आणि भूमी या दोघांचंही संभाषण होणारच नाही ना. मग टेन्शनच नाही आहे आणि भूमी काही फोन करेल अशी काही चिंता नाही. म्हणूनच मी आता तुला एक गोष्ट सांगते. तू आता एक काम कर, आकाशचा वेळ बघ, म्हणजेच आजूबाजूला कोणी नसेल असं त्याला न देखता तुला आकाशच्या फोनमधून तो नंबर डिलीट करावा लागेल किंवा ब्लॉक लिस्टला तरी टाकून दे. तेव्हा भूमी आकाशला फोन करू शकणार नाही आणि त्याच वेळेला आपण आपला डाव साधू शकतो. आकाशला आणि भूमीला आपण कायमचं वेगळं ठेवायचं, एकमेकांच्या जवळ येऊच द्यायचं नाही आहे. तर इथे आकाश हा बाहेर हॉलमध्ये फेऱ्या मारत असतो आणि त्याचा मोबाईल घेऊन खाली टेबलवर ठेवून तो तिथे विचार करत असतो. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की नाही, लवकरात लवकर जसं मनू म्हणाली तसं मला केलं पाहिजे. तेवढ्यातच आता रागिनी आणि पौर्णिमा दोघंही चालत येतात आणि म्हणतात की काय रे आकाश, काय झालं? म्हणजे तू इथे अशा फेऱ्या का मारतोस रात्रीचा? काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही त्रास तर नाही होते ना, कोणाची वाट वगैरे बघतोयस का? असं विचारल्यावर आता आकाश म्हणतो की हे बघ आलेच. आणि असं म्हणून आता समोरून माणूस येताना दिसतो. रागिनीला संशय येतो की आता कोण नेमका येत आहे. तेवढ्यातच समोरून तिला आता ACP गायकवाड येताना दिसतो. आणि ACP गायकवाडला पाहिल्यावरती तिचे चांगलेच धाबे दणकतात. आणि आकाश त्यांना म्हणतो की हॅलो सर, तुमचीच वाट पाहत होतो, या लवकर. असं म्हणून तो त्यांना यायला सांगतो आणि त्यांचं शेक हँड करतो. त्याच वेळेला आता त्यांचं स्वागत केल्यानंतर आकाशला ते म्हणतात की ॲक्च्युली तुम्ही मला जेव्हा फोन केलात ना तेव्हा मी इथे आसपासच्याच एरियामध्ये होतो. म्हणूनच म्हटलं की तुमच्याशी आता फोनवर बोलत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला येऊन भेटतो. तेव्हा आता इथे आकाश आणि सरांचं बोलणं सुरू असतं. तेव्हाच आता रागिनी ही पौर्णिमाला खुणावते आणि म्हणते की बघ बघ फोन बघ. आणि मग तिला फोन बघायला सांगते आणि लक्षात आणते की नंबर भूमीचा ब्लॉक लिस्टमध्ये टाकायचा आहे. आणि तेवढ्यातच पौर्णिमा तो फोन हळूच घेते आणि मग आकाशचं त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष नसतं. तो पूर्ण सरांशी बोलण्यात बिझी असतो. तेवढ्यातच पौर्णिमा तिचं काम करत असते. ती फोन घेते आणि नंतर फोन आता ती ब्लॉक लिस्टला टाकून देते.
आणि गायकवाड सर हे आकाशशी गप्पा मारत असतात. त्याच वेळेला पौर्णिमा आणि रागिनीने हा डाव चांगलाच साधून घेतलेला असतो. आणि नंतर आता इथे पुनू म्हणते की झालं आई, काम झालं, आणि ती पटकन तो फोन आता खाली ठेवून देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी तिला खुणवत असते की कर कर, लवकर कर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि नंतर इथे पौर्णिमाचं काम मात्र पूर्ण झालेलं असतं. आता आकाश गायकवाड सरांना म्हणतो की गायकवाड सर, चला ना, आपण इथेच कशाला गप्पा मारतोय, प्लीज या, हॅव अ सीट, असं म्हणून तो त्यांना यायला सांगतो. आणि नंतर मग गायकवाड सर देखील आता पुढे येऊ लागतात. पुनूचं काम तिने पूर्णपणे केलेलं असतं. तर इथे आकाश हा बसल्यानंतर पौर्णिमा रागिनीला खुणवते की घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. नंतर आता गायकवाड सर बसतात आणि म्हणतात की मिस्टर आकाश, तुम्ही मला याच्यासाठीच कॉल केलेलात ना की त्या ट्रक नंबरचं पुढे काही झालं का? तेव्हा आकाश विचारतो की हो, त्याबद्दलच मला अपडेट घ्यायची होती की ते ट्रक नंबरचं तो खोटा आहे, परंतु तुम्ही पुढे काही माहिती काढलीत का, असं विचारायचं होतं. त्याच वेळेला गायकवाड म्हणतात की हो, माहिती तर झाली आहे काढून, आणि एक गोष्ट ती नक्की की तो ट्रकचा नंबर तर खोटा होता, परंतु जे CCTV फुटेज सापडलं आहे अपघाताच्या स्थळावर, तिथे CCTV फुटेजमध्ये जो काही गाडी चालवणारा म्हणजे ट्रक चालवणारा जो ड्रायव्हर होता त्याचा फोटो सापडला आहे. म्हणजेच त्या गाडीच्या काचेतून त्याचा फोटो निघाला आहे आणि तो कोणी तुमच्या ओळखीचा आहे का, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आम्हाला तो फोटो CCTV फुटेजमध्ये सापडला. हा ड्रायव्हरला तुम्ही ओळखता का, असं म्हटल्यावर आता अभिजित देखील आलेला असतो आणि त्यालाही पोलिसांना समोर पाहून धक्का बसतो. तर इथे आकाशला गायकवाड सर तो फोटो दाखवतात आणि म्हणतात की बघा, ह्या ड्रायव्हरला तुम्ही ओळखता का, म्हणजे तुमच्या ओळखीतला कोणी, काही दुश्मनी किंवा रघु काकांशी त्यांचे कुठले वादविवाद वगैरे असं काही? तेव्हा आकाश म्हणतो की नाही, असला कोणताही व्यक्ती आमच्या परिचयाचा नाही आणि रघु काकांशी वाद असल्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि मला तरी वाटत नाही की हा व्यक्ती काही रघु काकाशी वाद वगैरे धरून असेल. मला काहीतरी हे वेगळंच वाटतंय. तेव्हा मग आता दुसरं गायकवाड सर म्हणतात की बघा, तुम्ही सगळेजण बघा. आकाश म्हणतो की नाही, मी बघितलंय त्याला, मला खरंच ओळखीचा नाही वाटत. आता रागिनी घाबरते आणि आकाश म्हणतो की आई, बघ जरा, तुला हा माणूस ओळखीचा वाटतोय का, हा ड्रायव्हर वगैरे? तेव्हा रागिनी तो फोटो बघते आणि रागिनी म्हणते की नाही बाबा, छे छे, असला तरी ओळखीचा कुठला माणूस नाही माझ्या. नंतर मग आकाश अभिजितला दाखवतो आणि अभिजित मुद्दाम म्हणतो की नाही रे आकाश, मी नाही ओळखत या माणसाला. तेव्हा आता गायकवाड सर म्हणतात की तसं नाही, हा व्यक्ती आहे ना, हा नेमका कोण आहे ते कळत नाही, तर यानेच केलेलं असू शकतं. आणि एक इंटरेस्टिंग आणखी गोष्ट आम्हाला तिथे सापडलेली आहे. तिथे जो काही व्हिडिओ सापडला आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सगळं काही सांगतो. नाही, तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये, तो मी तुम्हाला दाखवतो, असं म्हणून आता आकाशला आणखी एक व्हिडिओ ते दाखवतात. आणि आता रागिनीला सारखी सारखी भीती वाटू लागलेली असते. तेव्हा मग पोलीस म्हणतात की हे बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणालो मी की जेव्हा अपघात झाला ना, त्यानंतर हा जो टेम्पो आहे तो टेम्पो एका गल्लीमध्ये शिरला आणि नंतर एके ठिकाणी एका गाडीजवळ जाऊन थांबला. ती बघा, ती गाडी ही समोरच आहे आणि त्या गाडीमधून एका पैशांचं बंडल बाहेर निघालं आणि त्या व्यक्तीने ते बंडल घेतलं. याचा अर्थ असाच आहे ना की हा अपघात नव्हता तर घातपात होता. आकाशलाही ते पटतं. याचा अर्थ भूमी जे काही बोलत होती त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, हे आता आकाशच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता पारितोष म्हणत असतो की भूमी देसाई, तुम्ही आकाश महाजनना ओळखता का, कारण हे दस्तखुद्दर आकाश महाजन आहेत. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, मी यांना ओळखत नाही, पहिल्यांदाच भेटले आहे. त्याच वेळेला इथे आता ते म्हणतात की बरं झालं, खरंच खूप उत्तम व्यक्ती आहेत. आणि मग आकाशची ओळख करून देताना तो म्हणतो की या मिसेस भूमी देसाई आहेत, आमच्याकडे नवीन जॉईनिंग आहेत. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की पण यांच्याशी काम करायला मला नक्कीच आवडेल आणि कसं आहे ना, यांच्याशी काम केलं तर खूप चांगला एक्सपिरियन्स पण येईल, असं भूमी सांगत असते. तेव्हा आता पारितोषने अशा प्रकारे भूमीची आणि आकाशची नव्यानेच भेट घडवून दिलेली असते. तर केबिनमध्ये असताना भूमीला चक्कर आलेली असते आणि पारितोष पटकन येतो आणि भूमीला धरतो आणि म्हणतो की मिसेस देसाई, आर यू ऑल राईट, तुम्हाला नीट वाटतंय का, असं म्हणून तो तिला धरत असतो. तेवढ्यातच केबिनमध्ये आता आकाश येतो आणि तो ते सगळं बघतो. आता इथे भूमीला अशा प्रकारे चक्कर आलेली पाहून आकाशलाही खूप भीती वाटते. आता नेमकं पुढे काय घडणार, आकाश हा भूमीची कशाप्रकारे मदत करेल आणि पारितोषबद्दल नेमका कुठला गैरसमज तर करून घेणार नाही ना, हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.